चला इथे मॅचला सुरुवात होते. समक्ष 11 आणि अनिकेत स्मृती या दोन टीमच्या दरम्यान इथे टॉस जिंकलाय. समक्ष 11 या टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आणि फिल्डिंग करण्यासाठी अनिकेत स्मृती या टीमला आमंत्रित केलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. आता इथून प्रत्येक सामना हा 4 ओव्हरचा इथे खेळवला जाईल कारण वेळ कमी आहे. पहिलाच बॉल इथे आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा सिग्नल येतोय. इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली आणि बॉलर आहे चला बॉलरचं नाव श्रेयश. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस खूप चांगला फटका परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? तिथे कॅच ड्रॉप झाली. इथे काय होते ड्रॉप झाल्यानंतर तू तू मै मै. रनआउटच्या रूपानं पहिल्या विकेटचं. टीमने आपले टी शर्ट्स कलेक्ट करायचे आहेत. नंबर 8 ची टीम ज्यांनी नोंदणी केली परंतु त्या टीमला टी शर्ट मिळाले नाहीये असं संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर आपली उपस्थितीची नोंद करा आणि टी शर्ट या ठिकाणाहून घेऊन जा. चला कळतो कॉमेंट्री बॉक्स कडे पुन्हा एकदा. नवीन बॅट्समॅन आलाय भगवान प्रताप. मात्र रनआउटच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन झालंय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 2. खूप चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्सर होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची सांगता झाली. श्रेयश खूप चांगली बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. यावेळेस फाक स्विंगिंग यॉर्कर बोल्ड होते. ही मॅच 5 ओव्हरची असेल याची दोन्ही टीमच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 2 विकेटचं नुकसान. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2. समक्ष 11 आणि अनिकेत स्मृती या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय श्रेयश. यावेळी स्पा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून परंतु चेंडूनं अगदी अनपेक्षित उचली घेतली. अगदी नाकासमोरून चेंडू काढला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता झाली. खूप चांगली गोलंदाजी श्रेयश कडून. 5 ओव्हरची ही मॅच आहे. पहिला ओव्हर मात्र प्रगतीपथावर. यावेळी फार डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला शॉट. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 3. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय समक्ष 11 टीम. इथे लाईन चांगली. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपील तर जोरदार आहे परंतु अपील मात्र खारिज केले. खूप चांगली लाईन. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर समक्ष 11 टीमचा स्कोर आहे 3 या आकड्यावर. डीजे प्लीज.
दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ, सब मुझे भाव दे। फोर चौथ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल होतोय बॅट्समन किरण आणि बॉलर सेकंड ओव्हर मध्ये आला किरण. पहिल्या ओव्हर मध्ये खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी श्रेयसने केली. 3 धावा देत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केला. 1 विकेट रन आउटच्या रूपानं. 2 इथे गडी बाद झाल्यानंतर 3 रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता किरण आलाय सेकंड ओव्हर मध्ये. इथे खूप चांगला चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन फक्त दिशा दिली पॉइंटला. तोपर्यंत अगदी वेगानं 1 रन इथं पूर्ण करत असताना बॅट्समन बॅट्समनचं नाव काय नवीन बॅट्समन पप्पू. आता स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे सागर. पप्पूच्या बॅट मधून सिंगल आली. किरण यावेळी स्पॉट डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी फिंगर रोल केले होते या बॉलवर. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळला आणि इथे मात्र फलंदाजाची मुवमेंट पाहिल्यानंतर ही पिचिंग केली किरणनं. खूप चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता टीमचा स्कोर आहे 4 या आकड्यावर. 2 विकेटचं नुकसान झालंय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगली गोलंदाजी किरण याची. आखो टप्प्याचा चेंडू पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल करून दाखवलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. आखो टप्प्याचा चेंडू आणि सागरच्या बॅट मधून अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. षटकारासाठी टीमची धावसंख्या आता 10 या आकड्यावर. बऱ्याच आज सकाळच्या सत्रापासून एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता, परंतु सागरनं मात्र दाखवलंय आपली ताकद मनगटामधली. इथे स्विंग इन अ मिस. काय गोलंदाजी केली. या मेरिट पर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. सागरला जर तुम्हाला थांबवायचं असेल, रोखायचं असेल तर या मेरिट पर बॉल पिचिंग करणं गरजेचं आहे आणि तसं केलंय. काय कमबॅक करतो किरण. टप्पा पडल्यानंतर अँगलनं मात्र हा बॉल बाहेरच्या दिशेने निघाला. यावेळेस खूप चांगला फटका. गॅप मधून चेंडू चाललाय सागरच्या बॅट मधून. अगदी इंचचा फरक पडलाय. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्या होत्या 4. या ओव्हर मध्ये मात्र अगदी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय सागर. यावेळेस पास संधी आली होती कॉट बिहाइंड द स्टंपची, परंतु विकेट किपरनं थोडासा आलस दाखवला पुष्पक. कारण क्रिकेटमध्ये आलस चालत नाही. आपण शाळेमध्ये पण शिकलेलो की आपल्या शाळेमध्ये फळ्यावर सुविचार सातत्याने आपल्याला पाहायला मिळायचा की आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि तिथे असंच काहीतरी घडलं विकेट किपरच्या स्वरूपामध्ये. जर थोडासा मेहनत घेतली असती तर कदाचित हा झेल टिपण्यामागे यशस्वी ठरला असता, परंतु तसं काय घडलं नाही. इथे सिंगल आली. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना समक्ष 11 15 या आकड्यावर. यानंतरची मॅच आणि थोड्याच वेळाच ज्यांचं नुकतंच शुभागमन होईल असे तुम्हा सर्वांचे लाडके माथाडी नेते सन्माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा थोड्याच वेळा शुभागमन होईल आणि त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ट्रॉफी मध्ये. आता 3rd ओव्हर मध्ये आलाय. 3ऱ्या ओव्हर मध्ये
सचिन आलाय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटच्या नुकसानानंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 15. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे काय घडलंय? डिरेक्ट हिट. घोडचूक मी म्हणेन या नॉन स्ट्रायकिंग बॅट्समनची. इथे रन आउटची शिकार. आता मात्र पप्पूला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. 3 विकेटचं नुकसान आणि टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. कुठलीही चुकी क्रिकेटमध्ये चालत नाही. माफ करा, सागर बाद झाला. यानंतरची मॅच आहे वरद विनायक 11 आणि निम्बॉईज 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन. 3 ओव्हर नंतर तुम्हाला तयार राहायचं आहे. यावेळेस खूप चांगला फटका लॉंग ऑन साइडला. खूप चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 16. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त रन खर्च झाल्या होत्या 4. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस बॅटची इनर एज लागली परंतु विकेट किपरनं कुठलीही चूक न करता खूप चांगल्या रीतीने हा बॉल गॅदरिंग केलाय. इथे धाव मात्र कुठलीही मिळणार नाही. टीमची धावसंख्या 16. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. सचिन ऑन मार्क ओव्हर द विकेट. यावेळेस ओरपिच बॉल खांडून काढलाय. इथे मिड ऑनला खूप चांगले क्षेत्ररक्षण. पहा डिरेक्ट हिट केला. यष्टांची अचूक नेमबाजी आणि इथे मात्र रन आउटच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. त्यांना आमची विनंती आहे या व्यासपीठावर तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ट्रॉफी मध्ये. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागल्यानंतर मात्र फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. खूप चांगली बॉलिंग आता मात्र सचिननं पेश केली. पहिल्या ओव्हर मध्ये श्रेयसने इम्प्रेस केलं. त्यानंतर मात्र सचिन खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर आणि गडी बाद झालेले आहेत 4 आणि त्यामध्ये 2 रनआउटच्या रूपानं विकेट गेलेली आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी उतरला समक्ष 11. यावेळेस आडव्या बॅटनं ऑन द राईज केलाय. मिड विकेटला पुन्हा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचला हा बॅट्समन. सिंगल झाली कंप्लीट आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 17. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 विकेटचं नुकसान 17 रन. आपण पाहू शकाल भूषण पाटील यांची टीम मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेल्या या स्पर्धेमध्ये. भूषण तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक ट्रॉफी मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 17. पुष्पक काय म्हणशील? सुरुवात तर चांगली आहे. जरी टॉस हारला परंतु त्यांच्या वाटेला फिल्डिंग आली परंतु फिल्डिंग करत असताना गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. नक्कीच गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. त्याचबरोबर गोलंदाजाला साथ चांगली क्षेत्ररक्षकांची लाभली आहे कारण रनआउट जे झाले त्याच्यामुळे चांगली साथ नक्कीच येथे लाभले. सुंदर फटका खेळून काढला. येथे मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय धावचीतच्या रूपाने पुन्हा एकदा बाद झाला. हेच मी सांगत होतो उमेश की तुमचा ताळमेळ आणि कॉल खूप महत्वाचा असतो फलंदाजांचा आणि जर तो कुठेतरी चुकला अंदाज तुमचा चुकला तर नक्कीच धावचीतच्या रूपाने तुम्ही बाद होऊ शकता. उमेश नक्कीच कॉल करणं गरजेचं असतं. एक किस्सा तुम्हाला सांगेल कारण तुम्ही जेव्हा धाव घेता तेव्हा दोन्ही फलंदाजामध्ये जे कॉलिंगचं समूह असतं ते अगदी यशस्वी व्हायला पाहिजे असतं परंतु इथे पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल.
ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल क्रिकेट टीव्हीवर पाहायचो तेव्हा दिलीप वेंगसरकर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये चल चल असा शब्द वापरायचा, म्हणजे कॉल करणं गरजेचं असतं. इथे त्या दोन चुका घडल्या. मी म्हणेन टीम समक्ष 11च्या विनायक गोलंदाजी मार्कवर, टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. इथे उर्पिच बॉल काय गोलंदाजी करतोय, भन्नाट वेगानं खांडून काढण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, पण खूप चांगला फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग होते विनायकची. प्रत्येक बॉलरनं खूप चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 19 या आकड्यावर. 2 चेंडूंचा आतापर्यंत 4थ्या ओव्हरमध्ये खेळ संपलाय. इथे फ्लिक ऑफ द रेस्ट, मनगटाच्या सहाय्याने चेंडूला फिरवलाय ऑफ साइडला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत 2 रन अगदी खोऱ्यानं कंप्लीट झालेले आहेत. आणि या 2 रन नंतर आता स्कोर बोर्डवर 21 रन झालेले आहेत. आपण पाहतोय प्रेक्षकांची खचाखच गर्दी. पुष्पक, या ग्राउंडवर आलो की मला खूप आनंद वाटतो, कारण कुठलीही स्पर्धा असतो की प्रेक्षक या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात. यावेळेस बघा चालत आला या बॉलवर, नाचत चालत आला, डान्सिंग डाऊन द विकेट. आणि इथे पुन्हा घोरचूक. रनआउटच्या रूपाने आणखीन एक शिकार. 5वा गडी इथं बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 22 रन. आता आउट होतोय पप्पू. चुका चुका आणि चुका. या षटकातले 4 बॉल इथे संपलेले आहेत. आता नवनाथ नवीन बॅट्समन मैदानामध्ये. इथे पहा यष्ट्यांचा वेध, अगदी बेल्स खाली पडली. एवढ्या भन्नाट वेगानं मात्र दांडी उडवली नवनाथची. माफ करा, गणेश बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन. 6वा झटका इथे लागतोय टीम समक्ष 11 या संघाला. 6 इथं गडी इथं बाद झालेले आहेत आणि 6 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 22. पुष्पक, काय म्हणशील? सुरुवात एकदम फ्लाइंग स्टार्ट आहे. 22 रन झालेले आहेत. षटक क्रमांक 4. विनायक खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. नक्कीच या षटकावर आता पूर्णपणे अवलंबून असणार आहे संघ, कारण या षटकामध्ये किती धावसंख्या उभारल्या बघायचं आहे, कारण शेवटचं षटक आहे. परंतु आपण बघितलं की सातत्याने जी पहिल्या षटकापासून जी गोलंदाजी होते उमेश, खूप चांगली गोलंदाजी होते आणि फलंदाजांना कुठलेही मोठे फटके खेळून देत नाहीयेत. याचा अर्थ चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते आणि फलंदाजांना येथे बांधून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये उमेश. नक्कीच पुष्पक, कारण ही जमेची बाजू आहे टीम फिल्डिंग करणाऱ्या टीमची. कारण प्रत्येक बॉलरनं कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी रूम दिलेला नाही. खूप चांगली गोलंदाजी, दिशेवर नियंत्रण, अचूक टप्पा आणि एक लाईन सही आहे प्रत्येक बॉलरनं. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला. यावेळेस पहा यष्ट्यांचा बेट. टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला आणि इथे मात्र विश्वनाथ जो नवीन आलेला फलंदाज होता, अगदी गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर तंबूच्या आश्रयाला परतलाय. नक्कीच उमेश, आपण सातत्याने समालोचन करताना म्हणत असतो कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. या प्रकारचं प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळालं फलंदाजाकडून. उमेश, चला 7 विकेटचं नुकसान झालंय आणि टीमचा स्कोर आहे 22 या आकड्यावर. अगदी कासवाच्या गतीनं मात्र धावांचा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. कुर्म गतीने सुरुवात केलेली आहे टॉस जिंकल्यानंतर समक्ष 11 या टीमनं. आता षटक क्रमांक 5 डेथ ओव्हर टाकण्यासाठी सचिन आलाय आपल्या बॉलिंग मार्कवर. डेथ ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक असतं आणि इथं हाणामारी करावी लागेल, कारण 6 बॉल तुमच्याकडे आहेत आणि जास्तीत जास्त धावा म्हणून तुम्हाला मोठं टार्गेट इथं उभं करायचं आहे.
यावेळेस खूप चांगला फटका, परंतु प्रॉपर टायमिंग करू शकला नाही या फटक्याला. ऑन साइडला शॉट, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल आली बॅट्समन नवनाथच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 23. 7 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 23 रन. शेवटचे 5 बॉल शिल्लक. सचिन बॉलिंग मार्कवर आहे. स्वतःच दुसरं आणि संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय. चला निमबॉईज आणि वरद विनायक दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे नवनाथ. दीपक, माफ करा, दीपक डावखुऱ्याचा फलंदाज. 7 विकेटचं नुकसान. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 23 वरद रन. विनायक 11 विनंती करतोय संगनायक, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया समालोचन कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. वरद विनायक 11. कर्णधार कृपया आपली उपस्थिती येथे दाखवायची आहे. लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची. इथे वाईड यॉर्कर फेकलाय. खूप चांगली गोलंदाजी. कुठल्याही फलंदाजाला रूम दिलेला नाही. पुष्पा पाटीलचं मत सुद्धा हेच होतं. यावेळेस पाल लोअर फुल टोस, परंतु इथे डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला झेल सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. उमेश, ह्या 4 धावा मागण्या ठरू शकतात समोरच्या संघाला. काय म्हणशील? कारण जेथे झेल होता, जेथे गडीबाद झाला असता, जेथे एक चेंडू गणला गेला नसता, तेथे 4 धावा मिळाल्या आणि जीवदान मिळालं फलंदाजाला. उमेश, नक्कीच नक्कीच पुष्पक, कारण एक धावेला मात्र क्रिकेटमध्ये महत्व आहे. जरी याच्या एक झेल सोडला आणि तिथे मात्र एकही धाव नव्हती, तिथे 4 धावा गेल्या. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. ज्यावेळेस सेकंड इनिंग चालू होईल त्यावेळेस आपल्याला अंदाज समजेल, कारण एका एका धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. 5वी ओव्हर चालू आहे. इथे खूप चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने कट होला. आउट कटर. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये कैद झाला. इथे मात्र धाव मात्र मिळणार नाही. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 27. 7 विकेटचं नुकसान झाल्यानंतर शेवटची ओव्हर मैदानामध्ये आहे. सचिन, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस यष्ट्यांचा वेध. डान्सिंग डाऊन द विकेट. स्विंगिंग यॉर्कर आणि त्रिफळाची बात. 8व्या विकेटचं पतन. डीजे आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार घरत साहेबांचा या संगीतानं जयघोष इथे केला जातोय. आणि का करू नये मित्रांनो, ज्यावेळेस नवी मुंबई मध्ये भारतीय जनता पार्टीचा अस्तित्व कमी पाहायला मिळायचं, त्यावेळेस मात्र या व्यक्तिमत्वानं या भारतीय जनता पार्टीचा ध्वजाची पताका मात्र लावली. आणि आज मात्र भारतीय जनता पार्टी अख्ख्या नवी मुंबईमध्ये झालेली आहे. अशी तुम्हा सर्वांचे लाडके. इथे काय झेल टिपलाय मिड ऑफच्या रिजन मध्ये. खूप चांगला झेल आणि 9व्या विकेटचं पतन. खूप चांगली बॉलिंग केली सचिननं. अशा प्रकारे पहिला डाव इथे संपला. आणि पहिला डाव संपत असताना टॉस जिंकल्यानंतर समक्ष 11 या टीमनं धावा बनवल्या. 8 विकेटच्या नुकसानानंतर 27 आणि 28 रनचं टार्गेट सेट केलेलं आहे अनिकेत स्मृती या टीम समोर. 28 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये टीम अनिकेत स्मृती या टीम समोर. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत हर्षद मडवी, तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. वरद विनायक 11 आणि निम बॉईज 11 या 2 टीमच्या दरम्यान इथे टॉस होईल. आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे रायगड क्रिकेट समालोचनचे नवी मुंबई विभाग प्रमुख हर्षद मडवी हे जोडले जातील.
खूपच चांगली उत्सुकता आहे, कारण याच्या पहिल्या पण अगोदर 5 वर्ष अगोदर दादाने मॅच ठेवलेली, बॉक्स टाईप ठेवलेली, पण आता ओरमची स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. खूपच उत्सुकता आहे खेळण्यासाठी. दादाचं मनापासून धन्यवाद करतोय आम्ही. चला नक्की खूप खूप धन्यवाद. दूसरा कैप्टन है जुनेद खान. तो सबसे पहले तो यहाँ पर आपने टॉस गंवाया, तो पहले करने आपको बल्लेबाजी. तो बल्लेबाजी करते समय पहले 5 ओवर में कितने रन तक पहुंचने का प्रयास करोगे? टॉस तो वैसे जीतने का था, बट अभी जो भी हो गया, हमें बल्लेबाजी का सामने वाली टीम ने निमंत्रण दिया है, तो जहां से 5 ओवर का मैच है तो हम लोग 40 तक बनाने का कोशिश करेंगे. बाकी हमारे बल्लेबाजों ने अगर अच्छी कारकर्दगी की तो हम लोग 60 तक जाने की पूरी कोशिश करेंगे. ओके, थैंक यू. तो जरूरी है प्रतियोगिता आप देख रहे हो, इस प्रतियोगिता में खेलते समय आपको कैसा लग रहा है? क्योंकि 5 साल के बाद फिर से एक बार वार्ड के अंदर ये टूर्नामेंट हो रही है. 8 टीम इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट कर रही है. तो इस टूर्नामेंट के बारे में और इस ऑर्गेनाइजिंग के बारे में क्या कहना चाहोगे? बहुत ही खूबसूरत ऑर्गेनाइजेशन है और ऐसा होना भी चाहिए कि वार्ड पूरा मिलके एक साथ मैच खेले. कैसा फिर एक दूसरे को समझने में मौका भी मिलता है. और लास्ट टाइम जब हमारा मैच हुआ तो हम लोग फाइनल तक गए थे. स्पॉन्सर टीम से हमारी टीम हारी थी, तो इस बार हमारी पूरी कोशिश रहेगी कि फाइनल हम ही जीते. चलो, तो दोनों टीम को यहाँ से बेस्ट ऑफ लक. चांगल्या खेळाचं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मॅच असेल 5 ओव्हरची. या सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये. चला ऐकूया पुष्पकजी पाटील सरांना या सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू व्हेरी मच. चला 28 रनचं टार्गेट आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये. श्रेयश आणि सोहेल. स्ट्रायकिंग इनला सोहेल श्रेयश आहे, नॉन स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे सोहेल, आणि बॉलिंग मार्कवर दाखल झालाय पप्पू. पहिल्याच ओव्हर मध्ये दाखल झालाय पप्पू. श्रेयश स्ट्रायकिंग इनला. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही 5 क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे, मिड ऑफ आहे, त्यानंतर मिड ऑन आहे आणि शॉर्ट मिड विकेट. पहिलाच बॉल इथे सुरुवात होते पप्पू कडून. यावेळेस पाल लोवर फुल टॉस फक्त दिशा ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. येस, पंचांचा सिग्नल येतोय. हा जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. पुष्पक काय म्हणशील? फलंदाजाला जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडनची येथे आठवण येते, कारण भारदस्त शरीर आणि तिची आपण बघितली छाती सुद्धा अशीच वरती असायची फलंदाजी करताना. नक्कीच येथे मॅथ्यू हेडनची आठवण होते, परंतु येथे उजव्या हाताने खेळतोय हा फलंदाज, आणि तो फलंदाज मात्र डावखुरा होता. दरम्यान पप्पू जातोय पुढचा चेंडू घेऊन. येथे मात्र पुन्हा एकदा कॉलांग कार्पेट मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवून एकच धाव नक्कीच येथे मिळाली. उमेश, काय सांगशील या फलंदाजाची उंची? क्रिकेटला जशी साजेची अशी उंची असते, तीच उंची आणि तशीच शरीरयष्टी या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. उमेश, नक्कीच क्रिकेटमध्ये लवचिकपणा असणं गरजेचं असतं आणि तेच मात्र अगदी धारदार शरीरयष्टी आहे. मॅथ्यू हेडनची आठवण पुष्पक काढून दिली. खरोखरच एक मॅथ्यू हेडन असा प्लेअर होता, अक्षरशः बॉलवर हातोडा मारायचा. एवढे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून यायचे. अगदी 28 रनचे लक्ष्य आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाल लोअर फुलटोस ऑन साइडला दिशा दिली, तोपर्यंत सिंगल आली श्रेयसच्या बॅटमधून, आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 7. अजून 21 रनची आवश्यकता. मॅच लवकर संपवायच्या तयारीमध्ये आहे श्रेयस. आता स्ट्रायकिंग इनला सोहेल. पप्पू ओव्हर द विकेट. इथे आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता. पिच झाल्यानंतर येस सिग्नल येतोय पंचांचा. Y+1 अशा 2 धावा. खूप चांगली पंचांची कामगिरी आपण पाहतोय. ऋषिकेश देसाई जे डोंबिवलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत, राजेंद्र भोईर आहेत नेरल कर्जतवरून, आणि त्याचबरोबर हरीश कराळे जे नेरल कर्जतचे आहेत. खूप चांगली अंपायरिंगची भूमिका या मॅच मध्ये केलेली आहे. यावेळेस खूप चांगला फटका. नो मॅन लँड मधून चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेलच्या बॅट मधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर श्रेयसने मारला. श्रेयसच्या बॅट मधून हा चौकार येतोय. खूप चांगली बॅटिंग. 13 रन झालेले आहेत. 28 रनचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. शेवटचा बॉल पप्पूचा. यावेळेस खूप चांगला फटका, परंतु आता डीप मध्ये प्रोटेक्शन दिलाय, आणि हेच क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं. झेलचेच्या रूपानं इथे बाद होतो श्रेयस.
नक्कीच उमेश, गेट द कॅच विन द मॅच, पकडो कॅच जीतो मॅच, हे समीकरण असतं क्रिकेटचं. उमेश, मी मगाशी सांगितलं होतं की कर्णधार तुमचा जर चांगला असेल तर अशा प्रकारचे गडी तुम्ही बाद करू शकता. कारण जेथे आपण बघितलं ह्याच्या पहिल्या चेंडूवर त्याने जिथे चौकार लगावला होता त्याच चेंडूचा पूर्णपणे पुन्हा एकदा त्याने टाकण केली, परंतु तेथे क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. उमेश, काय सांगशील अशा ह्या कर्णधार पदाबद्दल? नक्कीच कर्णधार हा संघाचा नेता असतो आणि पुष्पक तू म्हटल्याप्रमाणे कर्णधाराला एक जोखीमेचा काम असतो. आणि मी ज्यावेळेस तो ओव्हेमध्ये जी स्पर्धा करत होतो त्यावेळेस एका समालोचकाला प्रश्न विचारला होता की कर्णधार कसा असावा. त्यावेळेस मात्र त्याच्या मुखातून एक उत्तर आलं होतं की कर्णधार हा प्रसिद्धी परामुख आणि कर्तव्यनिष्ठ असावा. म्हणजे प्रत्येक खेळाडूच्या समवेत मात्र कर्तव्यनिष्ठ त्यांनी निभारावी असा कर्णधार असावा. असा संघाचा नेता जर प्रत्येक टीमला भेटला तर संघ अगदी यशाची उंच शिखरे गाठेल. तूही उल्लेख केलास, कारण कर्णधारानं ही युक्ती सुचवली की तिथे प्रोटेक्शन द्यायचं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला श्रेष. यस यस, नक्कीच उमेश, अगदी बरोबर. आता संघ धावसंख्या मात्र पोचली आहे ती 13 वर. 28 धावांचा पाठला करावा, चांगली सुरुवात करताना मात्र आता गोलंदाज येतोय सागर. येथे मात्र आपण बघितला फोटो चेंडू होता, पंच येथे नकारात्मक चेंडू घोषित करतात. येथे मात्र फेविकॉल लावलेला दिसत नाही. आता चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. पुष्पक, लो स्कोरिंग मॅच आहे, म्हणजेच लो स्कोरिंगला तुम्ही जर अशा चुका कराल तर सामना गमवावा लागेल. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच कर्जबाजारी तर तू उसना शेजारी, आणि इथे मात्र तशी परिस्थिती आहे. नक्कीच त्याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. बघा फ्रीडचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर खेळून काढलाय. पंचांच्या इशाऱ्याची येथे वाट बघतोय, चौकार. पूर्णपणे जल्लोषाचं वातावरण आपण बघतोय. फलंदाजी करणाऱ्या डगआउट मध्ये चांगली फलंदाजी येथे पाहायला मिळते. सोहेल याची पूर्णपणे सामना हा विजयाच्या दारी नेऊन नेण्याचा प्रयत्न या फलंदाजांकडून पाहायला मिळते. परंतु येथे नक्कीच थोडासा मनोबल गोलंदाजांचा कमी झाला असेल, कारण क्षेत्ररक्षण काही साथ देत नाही. उमेश, काय सांगाल? नक्कीच क्षेत्ररक्षणाची एक जी असते योगदान, ते मात्र योगदान भेटत नाहीये. जरी श्रेयस बाद झाला त्यानंतर मात्र सोहेलनं आपल्या डावाची सूत्र हाती घेतली. जरी माझा पाठीराखा जरी बाद झाला तरी मला परवा नाही, परंतु मी गंगेमध्ये हात धुवून अशी बॅटिंग करतोय मैदानामध्ये. लवकर सामना संपवायच्या तयारीमध्ये आहे सोहेल. येथे मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. मात्र 28 धावांचा माफक म्हणता येणार नाहीये, परंतु आता मात्र 28 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न येथे आपण बघतोय. धावसंख्या मात्र गेलेली आहे ती म्हणजे एक गडी बाद 23 वर. पुष्पक, आता 5 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सातत्यानं फुलरलेनचे बॉल अगदी ऑन साइडला टर्न केला चेंडू, तिथे खूप चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 रन अगदी वेगानं पूर्ण करत असताना आता 3 रनची गरज आहे. पुष्पक, सामना लवकरच संपलाय आणि आयोजकांना सुद्धा असं वाटेल की असे सामने व्हायला पाहिजे, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यस, यानंतर होणारी लढत मी विनंती करतोय आतिश 11 विरुद्ध जय जयस्वाल 11. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया समालोचन कक्षाचा संपर्क साधायचा आहे, विनंती असणार आहे. आतिश 11 विरुद्ध जय सेवालाल 11. येथे मात्र सुंदर झेल टिपतो, अचूक अंदाज बदलाय. अशा प्रकारचं झेल गडे उमेश खूप कठीण असतं, कारण तुम्ही मागच्या दिशेने जाताय आणि चेंडूकडे बघताय, पण मागे काय आहे कोण येतं हे माहित नसताना तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जवळ थांबताय. ही खूप मोठी जबाबदारी असते उमेश. येस, नक्कीच, कारण शेवटच्या बॉल पर्यंत नजर ठेवावी लागते आणि आपला बॉडी बॅलन्स, ज्यावेळेस आपण मागे रिटर्न जातो त्यावेळेस बॉडी बॅलन्स आपलं संतुलन करणं गरजेचं असतं आणि त्या फिल्टरनं ते काम केलंय. अगदी बरोबर, आणि सुंदर झेल तिथे टिपला. संघ स्थिरावलाय अजूनपर्यंत 25 वर. येथे मात्र आता सुंदर कमबॅक करताना आपण बघतोय सागर. दुसरं षटक सागरचं प्रगतीपथावर असताना येथे मात्र 2 षटक येथे संपुष्टात आलेली आहेत.
सचिन आणि सक्षम अशी जोडगोळी मात्र खेळपट्टीवर खेळताना फक्त 3 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. काहीतरी वेगळी आक्रमकता नक्कीच गोलंदाजांना दाखवावी लागेल, कारण 18 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चला घाई करा, वेळ जास्त घेता तुम्ही. दीपक येतोय. संगणकाने जबाबदारी दीपकवर सोपवली आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून मात्र तिसरं षटक घेऊन येतोय. फक्त 3 धावांची गरज आहे. नक्कीच सामना हा लवकर संपणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ द चान्स. ह्याला म्हणतात तंत्रशुद्ध फलंदाजी. कुठलीही हाणामारी नाहीये, कुठलेही संकट आपल्या अंगावर येत नाहीये. फक्त चेंडूला दिशा दाखवली, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि फक्त 2 धावांची गरज. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा मात्र येथे झालेल्या आहेत. फलंदाजी करणारा संघ अनिकेत स्मृती. हा 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 सुंदर चेंडू, चांगला कमबॅक करतोय. येथे मात्र कुठली धाव मात्र नक्की मिळणार नाहीये. 16 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, परंतु 2 धावा पूर्ण केल्यानंतरच वेगळे चित्र असेल. सुंदर फटका येथे पाहायला मिळाला. डीप पॉइंटचं क्षेत्र आणि नक्कीच सीमारेषा पार जातोय आणि अनिकेत स्मृती संघ हा विजयी ठरतोय. यानंतर जी लढत आपण बघणार आहोत, आतिश 11 विरुद्ध जय सेवालाल 11, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. समक्ष 11 आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन यायचं. आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मनापासून आपले हार्दिक आभार. सन्माननीय गणेश पाटील साहेब येथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सक्षम 11 या संघाला, समक्ष 11 या संघाला आपला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. समक्ष 11 संघाचा कर्णधार विनंती असेल आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. हार जित क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु आमच्या आयोजकांकडून हरणाऱ्या संघाला सुद्धा सन्मान चिन्हाचा मान येथे दिला जातोय. तसेच ह्या अनिकेत स्मृती या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, पुन्हा एकदा नाव सांगायची गरज नाही, श्रेयस याला जाते. मी विनंती करतोय पुन्हा एकदा सन्माननीय गणेश पाटील साहेबांनी आपल्या शुभ हस्ते श्रेयस याचा सन्मान करायचा आहे. चांगला खेळ प्रेक्षकांना त्याने दाखवला, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली. निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
वरद विनायक 11 विरुद्ध नीम बॉईज या दोन्ही संघांनी कृपया या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय माझे सहसमालोचक अमित भालेराव यांना कृपया आपण या सामन्याचं समालोचन करायचंय. धन्यवाद. आणि आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर जे सागर कॅटरर्स आहेत, म्हणजेच ज्यांचं कलंबोली रोडपळ येथे जे कॅटरर्स शॉप आहे आणि त्या एरियामध्ये कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल जेवणाची तर आमच्याकडे सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर तिथे स्वीकारलेल्या जातील. सागर कॅटरर्स ॲड्रेस आहे सेक्टर 17 कलंबोली रोडपाली नवी मुंबई, प्लॉट नंबर 16 आणि बिल्डिंग नंबर R902. सागर कॅटरर्स. कोणाला ऑर्डर्स करायचे असतील जेवणाच्या तर आमच्याकडे सर्व प्रकारचे जेवण ऑर्डर प्रमाणे स्वीकारले जातील. सागर कॅटरर्स. चला वरद विनायकचा एक्स्ट्रा प्लेअर 12 खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये या आणि या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमित भालेराव यांचा आवाज. कृपया खेळपट्टीवर सराव करायचा नाहीये. खेळपट्टी बाजूला दुसरी खेळपट्टी आहे तिथे करा सराव. कृपया सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आता होणार सामना नीम बॉईज विरुद्ध वरद विनायक या दोन्ही संघादरम्यान होणारा सामना. वरद विनायक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नीम बॉईज. कृपया सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.